नमस्कार. आता आपल्यासमोर आख्यान सादरीकरण करण्याकरिता येत आहे हभप कुमारी आर्या मंगलदास साळगावकर. ती सध्या BSc इन सायकोलॉजी सेकंड इयर करत आहे, पुण्यातच करत आहे. आणि तिने इंग्रजी कीर्तनाचा पण प्रयोग केला आहे. तसेच श्री लक्ष्मीनारायण कीर्तन विद्यालय म्हापसा इथे ती कीर्तनाचे धडे पण शिकत आहे सुहास बुवांकडे. तर आपल्यासमोर येत आहे हभप आर्या मंगलदास साळगावकर. सज्जन हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आपण थोडा वेळ भजन करूया. सज्जन हो, जशी साखर हातावर ठेवली म्हणून तिची गोडी कळत नाही, तसंच हे नाम आहे. साखर जिभेवर ठेवावी लागते तेव्हा त्याची गोडी कळते. तसंच नामस्मरण मुखातून घ्यावं लागतं तेव्हा त्याची गोडी कळते. आणि हे भगवंताचं मधुर गोड असं नाम आपण सर्वांनी घेऊया. सर्वांनी डोळे मिटा, हाताने मोठ्याने टाळी वाजवा आणि भगवंतापर्यंत पोहोचेल असं मोठ्याने मनापासून नाव घ्या. मधुर मधुर नाम सिया राम सिया राम. सज्जन हो, देवाला अहंकार आवडत नाही, मीपणा आवडत नाही, गर्व आवडत नाही. मीपणा जिथे आहे तिथे देवाचे अस्तित्व नाही. सज्जन हो, देव समाजामध्येच आहे, पण तो पाहण्यासाठी अहंकार सोडला पाहिजे. जनी आहे जनार्दन, परितया ते पहावया सांडी अभिमान. आणि म्हणून माणसाने अहंकार सोडावा आणि नम्रपणे भगवंताची सेवा करावी. भगवान श्रीकृष्ण द्वारकेत असताना एक अद्भुत अशी कथा घडली. श्रीकृष्णांचे बंधू बलराम दादा, सुपर्णेचा पुत्र गरुड आणि श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामा यांना आपल्या रूपाचा आणि बळाचा अहंकार झाला. आणि म्हणून श्रीकृष्णांनी नारदांच्या आणि मारुतीच्या सहाय्याने यांच्या गर्वाचे परिहार करण्याचे ठरवले. त्याचीच आज आपण कथा पाहूया. तर सज्जन हो, असाच एक प्रसंग. देवर्षी नारद मुनी हरिनाम घेत भ्रमण करीत असताना त्यांना रामभक्त हनुमंताची भेट झाली. दोघेही देवाचे थोर भक्त होते. दोघांच्याही मुखात हरिनाम भरले होते. अहो, एकमेकांना नमस्कार केला, क्षेमकुशल झाले. हनुमान म्हणाले,
नारद मुनी, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या प्रभू रामचंद्रांनी पुढच्या अवतारात म्हणजेच त्यांच्या कृष्ण अवतारात मला रामदर्शन देतो म्हणून सांगितले आहे. कवी साकीमधून वर्णन करतात. रघुनंदन ने भाग दिया है, रघुनंदन ने भाग दिया है, वैसी हनुमान जी को, हो वैसी हनुमान जी को. रघुनंदन ने भाग दिया है, रघुनंदन ने भाग दिया है, वैसी हनुमान जी को. किसन जी आगे अवतार नमो, किसन जी आगे अवतार नमो, किसन जी आगे अवतार नमो. दर्शन देंगे तुमको जदुबे, दर्शन देंगे तुमको जदुबे, साई थे दीन जनों के भाई. मारुती म्हणतात, नारद मुनी, अहो त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत आहे. तेवढ्यात नारद मुनी म्हणाले, हनुमंता, आपण की नाही तीर्थयात्रा करूया. काय म्हणता? देवाचे दर्शन, निसर्ग दर्शन, परमेश्वराने या विश्वात जे काही निर्माण केले आहे, जी सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे, त्याचा आनंद घेऊया. सोबत हरिनामही आहेच. आणि मारुतीला ही कल्पना लगेचच आवडली बरं का. नाहीतर आजकाल आपल्या मित्राला विचारा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारा, बाबा रे कीर्तन महोत्सव आहे, येतोस का ऐकायला? उत्तर काय मिळेल? अपवाद सोडा, हो आपल्यासारखी काही चांगली माणसे असतातच. पण या उलट कुणाला तरी विचारा, पुणेकर कसं म्हणतील, आज शनिवार आहे, खडकवासल्याला जाऊया म्हणतील, नाहीतर FC ला जाऊया. मग सगळे लगेच तयार होतील. पण सज्जन हो, हनुमंत आणि नारद मुनी देवाचे भक्त होते बरं का. त्यांना तीर्थयात्रेला जाऊन जास्त आनंद मिळत होता. आणि असे हे दोघे तीर्थयात्रा करायला निघाले. आणि सज्जन हो, जिथे मनात यावे ना तिथे जाण्याची शक्ती त्यांच्याकडे होती बघा. आपल्यासारखी काही गाडीची त्यांना गरज नव्हती. अहो ते स्वयंचलित होते. आणि निसर्गाचा आनंद घेत दोघेही निघाले. कवी एका सुंदर असा छंदामधून त्यांचे वर्णन करतात. उभयताहि ते, उभयताहि ते, उभयताहि ते, भ्रमत कौतुके, भ्रमत कौतुके.
दोघेही फिरत फिरत भगवान गोपालकृष्णांच्या द्वारका नगरीपर्यंत आले. एका उंच अशा पर्वतावर बसले आणि तिथून दृष्टिक्षेप करू लागले. म्हणजे काय तर आजूबाजूला पाहू लागले. काय आहे, आमच्या पिढीला हा शब्द कळणं जरा कठीणच आहे, कारण आजकाल आमच्या माना नेहमी खालीच असतात. काय आहे, त्या काळी मोबाईलही नव्हता आणि 30-30 सेकंदाच्या चित्रफिता नव्हत्या. तुम्ही विचाराल बुवा म्हणजे काय आता? शुद्ध मराठीत इंस्टाग्राम रील्स ते नव्हतं. त्यामुळे दोघेही त्या उंच डोंगरावर बसून आजूबाजूला पाहतायत, सृष्टीचा आनंद घेतायत. आणि तेवढ्यात मारुती म्हणाले, नारद मुनी, ती सोन्याची नगरी पहा. अहो, ती लंका नगरी पहा, माझ्या प्रभू रामचंद्राने जिंकलेली पहा नारद मुनी पहा. आता हे ऐकून नारदांना मनातून आनंद झालाय आणि मनात म्हणतात, आता आपला हेतू साध्य होणार. नारद म्हणाले, अरे हनुमंता, ती तुला वाटते लंका, ती लंका नव्हे, द्वारका आहे. आणि तिचा राजा तुझा राम नाही, बलराम आहे, बलराम. अहो, ऐकले मात्र हनुमंताला राग आला. माझा राम असताना हा बलराम कोण? कोण हा बलराम? कवी आर्यमधून वर्णन करतात. हे ऐकून येतो कपिवरा, हे ऐकून येतो कपिवरा, कोपाते पातलात दामीप. कोपाते पातलात दामीप. बोले सीतापती विण, बोले सीतापती विण, कोण तुझा मान्य भूपया महित. राम 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 हरे हरे राम 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 सीतापती राम राम. जन हो, मारुतीराय चिडलेत, विचारतायत, कोण हा बलराम? माझ्या श्रीरामाशिवाय मला दुसरा बलराम मान्य नाही. ही लंकाच नगरी आहे, मला माहिती आहे, ही लंकाच आहे आणि तिचा राजा माझा राम आहे. माझ्या रामानेच त्या मदोन्मत्त रावणास मारून ही लंका नगरी विभीषणास दिली होती. तीच आहे ही नगरी, लंका नगरी. कवी मध्यमातून वर्णन करतात. रावणानुजास पूर्वी राघवेशी अर्पे, रावणानुजास पूर्वी राघवेशी अर्पे, रावणानुजास पूर्वी राघवेशी अर्पे. ते पुरी बळे चंद्रने हिरून आणली, ते पुरी बळे चंद्रने हिरून आणली. ते पुरी बळेच चंद्रने हिरून
सज्जन हो, मारुतीने नारदांना सांगितले, नारद मुनी, या नगरीचा जो कोणी तो राजा आहे बलराम, त्याला जाऊन सांगा, बलरामातले बल काढून टाक, नसेल तर युद्धासाठी तयार हो. तरी नारदांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मारुती, अहो अशी अरेरावीची भाषा करू नका, युद्ध नको, आपण तीर्थयात्रा करायला आलोय की नाही. मग तो बलराम असू दे, राम असू दे, आपल्याला काय करायचंय? कुठे त्या बलरामाशी युद्ध करायला जाता, तो एवढा ताकदवान असेल, नको नको. पण मारुती काही ऐके ना. आता अशी समजूत काढली तर कोण ऐकणार आहे? त्यामुळे नारद मुनी आता द्वारकेत आले. कसे आले? नारायण 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 असा नामघोष करीत द्वारकेत आले. बाकी विनोद करायला आपण म्हणतो की नारद मुनी जिथे जातात तिकडे भांडणच लावतात, कळच लावून येतात. पण सज्जन हो, नारद मुनींची कळ ही कळकळीची कळ असते. त्याच्या मागे उद्देश नेहमी चांगलाच असतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देवर्षी आहेत ते, त्यांचे श्रेष्ठत्व खूप महान आहे. ते नारद मुनी द्वारकेत आले. बलरामाने त्यांचे स्वागत केले, पूजन केले, आसनावर बसवले आणि त्यांना विचारले, नारद मुनी काय म्हणताय? चहा पाणी काही घेणार का? नाही, 10 वाजलेत म्हणजे चहा घेऊनच आला असाल असे नाही विचारले. चहा घेणार का असे विचारले. नारद मुनी म्हणतात, अहो काय चहा पाण्याचं बोलताय? मी एक निरोप घेऊन आलो आहे, तो ऐका. तुमच्या द्वारकेवर कोणीतरी शत्रू चाल करून आला आहे आणि तो म्हणतो, तुझे नाव बदल, बलरामा बदलून टाक, नसेल तर युद्धासाठी तयार हो, असे तो म्हणतो, मी नव्हे. हे ऐकून बलराम दादाला मोठा राग आला. आताच्या काळात सर्वांनाच लवकर राग येतो बरं का. काहींचा राग तर 4-4 दिवस राहतो. राग येणं स्वाभाविक आहे, पण त्या रागाचं नियोजन कसं करावं ते आपल्याला कळलं पाहिजे. असो, बलरामाने विचारलं, नारद मुनी कोण आहे हा शत्रू? नारद म्हणतात, हे बघा, तो झाडावर चढतो, इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारतो, झाडावरची फळं खातो, आंबा खातो, चिकू खातो, फणस खातो आणि त्याला ना एक शेपूट आहे. बलरामाने विचारले, नारद मुनी अहो काय सांगताय, काय माकड विकड आहे की काय? नारद म्हणतात, ते मला माहीत नाही, ते जाऊन तुम्ही बघा. बलरामाने युद्धाची तयारी केली. सज्जन हो, मुळात अहंकार होताच, तो आणि वाढला. कवी माध्यमातून वर्णन करतात, या तव बळ घेऊनी हलधर, पुरी बाहेर निघाला सत्वर, तो वृक्षावरी वानर, तो वृक्षावरी वानर, देखिला दुरून सकळी गे. रणशिंगे फुंकली. जास्तीत जास्त सेना घेऊन नारदांनी सांगितलेल्या जागी बलराम आले. तो तिथे अंजनी नंदन बसले होते. कुठे बसले होते? अहो झाडावर बसले होते. दुरून पाहतात, पण बलरामाला काही विश्वास बसेल म्हणून जवळ आले. पण पाहतो तो काय, वानर. आता याच्याशी मी युद्ध करायचं? अरे हा कुठे, मी कुठे? मी पराक्रमी आहे, मी शूर आहे, मी द्वारकेचा राजा आहे, राजा. आणि हा माकड आहे, माकड. तरी पण आलोच आहे तर एक दणका दिलाच पाहिजे. असं म्हणत बलरामाने भात्यातून एक बाण काढला आणि तो वानरावर सोडला. मारुतीने बुभुकार केला. बाण हवेत गेला. अहो 1000 बाण सोडले हो, पण त्या जितेंद्रिय मारुतीला काहीच झाले नाही. मारुती असाच आहे.
त्या श्लोकामध्ये मारुतीचं सुंदर असं वर्णन केलं आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महारुद्र हनुमान की जय. ज्याचा वेग मन आणि वाऱ्यासारखा आहे, ज्याने आपली इंद्रिये वश केली आहेत, जो श्रेष्ठ बुद्धिवान आहे, वायुपुत्र वानर सेनेचा प्रमुख, श्रीरामाचा दूत, अशा श्री हनुमंताला मी शिरसाष्टांग नमस्कार करते. I salute Hanuman, who is as fast as wind and mind, who has mastered all his sense organs, who is the best among the intelligent, the son of wind god, the commander-in-chief of army of Vanaras, and who is the messenger of Shri Ram. सज्जन हो, अशा मारुतीला काय होणार सांगा. हजारो बाण सोडले, काहीच झाले नाही. तुलसीदास त्या हनुमंताचे वर्णन करताना म्हणतात, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की. आपण तेज समारो, आपण तीनो लोक हाकते कावै. भूत पिशाच निकट नहीं आवै, महावीर जप नाम सुनावै. नासै रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा. संकट के हनुमान छुड़ावै, मन क्रम भजन ध्यान जोड़ावै. राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की, जय बोलो हनुमान की. सज्जन हो, ही हनुमान चालिसा. यात मी काही मोजकीच कडवी म्हटली आत्ता, पण महारुद्राचे, त्या मारुतीच्या नामस्मरणाचे महत्त्व काय हे त्या ओळींमध्ये सांगितलंय. संत तुलसीदासांनी हनुमान चालिसेमध्ये हनुमंताचे वर्णन, पराक्रम, रामनिष्ठा, सामर्थ्य सांगितले आहे. याचे पठण सर्वांनीच करावे. आमचे गुरुवर्य श्री सुहास बुवा वझे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला अशी अनेक स्तोत्र, मंत्र, भगवद्गीता शिकवली आहेत. बुवांचा नियमच आहे, आधी स्तोत्र आली पाहिजेत. भगवद्गीतेचा 12वा, 15वा, 16वा, आता काही जणांना 9वा पण येतो, मला येत नाही, हे अध्याय पाठ आहेत मुलांचे. आणि बुवांचा असा नियम आहे, जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत कीर्तन नाही. सज्जन हो, आम्ही सर्व मुलं खरं तर खूप भाग्यवान आहोत की आम्हाला सुहास बुवांसारखे गुरु लाभले. सज्जन हो, अशी ती हनुमान चालिसा, याचे पठण सर्वांनी करावे. बरं, आपण हनुमान चालिसा म्हणतोय, तिकडे आपला बलराम दादा खूप बिकट परिस्थितीत आहे, तर आपण तिथे आधी जाऊया. तर सज्जन हो, मारुतीवर हजारो बाण सोडले
तू बुबुहकार केला, बाण हवेत गेले, मुसळ फेकली, त्याचेही तुकडे 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 झाले हो. नांगर फेकले, त्याचीही दुर्दशा झाली. अहो एवढे नांगर फेकले, तिकडे नांगर संपले आणि ट्रॅक्टर सुरू झाले. सज्जन हो, मारुतीने एक प्रचंड मोठे झाड उचलले आणि ते एक झाड बलरामावर फेकले आणि बलराम तिथेच आडवा पडला. अहो मारुतीला बलरामाला मारायचे नव्हते, फक्त त्याचा अहंकार काढायचा होता. आणि हा म्हणता मारुतीने बलरामाचा पराभव केला. आता आपला पराभव कुणी पाहत नाही ना, असे पाहून बलराम द्वारकेत परतले. हल्ली जरी आपण गाडीवरून पडलो, तसं पडत नाही पण पडलो तर आपण मला किती लागलंय बाबा, ढोपराला किती लागलंय, कोपराला किती लागलंय हे बघत नाही. आपल्याला कोणी बघत नाही ना, हे पहिलं बघते. बरं, बघत सगळे असतात, मदत करायला कोणी येणार नाही. तो बलराम दादा तसा लपत छपत द्वारकेच्या मागच्या दाराने आत येत होता आणि तोच दारात अनुज उभे. अहो अनुज म्हणजेच गोपाल कृष्ण उभे. सगळं नाटक त्यांनीच तर केलंय. हे बघतात, म्हणतात दादा दादा काय झाले, तू एवढा घामाघूम कसा झालास, अरे तुझे कपडे कोणी फाडले, तुझी ही दुर्दशा कोणी केली दादा, अरे तुझ्या अंगावर या जखमा कशा झाल्या, दादा सांग, दादा सांग. पराभवाने खजील झालेला काय सांगणार हो. बलरामाने सांगितले, कृष्णा काय सांगू रे, माझा पराभव एका माकडाने केला. काय, तुमचा पराभव एका माकडाने केला? द्वारकेच्या राजाचा पराभव? छे 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 छे, मी आत्ता जातो तिथे. बलराम दादा म्हणतात, कृष्णा पुरे, मला आता विश्रांती घेऊ दे. अहो देवाला अहंकार आवडत नाही. माझा मोठा भाऊ माझ्या सानिध्यात असूनही त्याला अहंकार, हे देवाला आवडत नाही. म्हणून देवाने मारुतीच्या आणि नारदांच्या सहाय्याने बलराम दादाचा अहंकार घालवला. सज्जन हो, यातून आपल्याला हे कळते की आपल्यातील स्वभाव दोष निर्मूलन झाल्याशिवाय, दुर्गुण दुराचार नष्ट झाल्याशिवाय, अहंकार मिटल्याशिवाय आपल्यावर देवाची कृपा होणार नाही. हेच बलरामाचे चरित्र आपल्याला शिकवते. सज्जन हो, भगवंत आपल्या खऱ्या भक्ताचा अहंकार कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन नक्की काढतो. निमित्त कोणतंही असो, पण योजना नेहमी त्याचीच असते. म्हणून आपण आधी शुद्ध भावनेने, भक्तीने, शुद्ध मनाने भक्ती करणं महत्त्वाचं. ती एकदा केली ना की मग भगवंतच सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. त्याला काही मोठा थाट नको असतो, त्याला काही मोठा दिखावा नको असतो. मनापासून एक तुळशीपत्र जरी त्याच्यावर वाहिले तरी त्या आर्त भावनेने ते भगवंतापर्यंत पोहोचते. आणि अशीच भक्ती तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया. आपल्या मनातील अहंकार नष्ट करण्याचा प्रयत्न करूया, चांगले वागूया, लोकांची सेवा करूया, देशाची सेवा करूया आणि आपले जीवन धन्य करूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात, कुंडली कवरदा